नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट घालण्याची सुंदर सोपी पद्धत। तर ब्लाऊजला गोट घालताना गळ्याचं कटिंग व्यवस्थित आहे की नाही एकदा चेक करायचं, कारण बऱ्याच वेळा फ्रंट साईडचा गळा शिवल्यानंतर त्याचा आकार बिघडलेला असतो, तो व्यवस्थित करून घ्यायचा। आणि हुक आयपट्टी असेल त्यांचीही लेवल एकसारखी आहे की नाही हे चेक करायचं। त्यानंतर 1.25 इंच रुंदीची ही मी पट्टी बनवून ठेवलेली आहे। पण आता तुमच्याकडे जर कमी कापड असेल तर पट्टी कशी बनवायची ते पाहूया। 1.25 इंच रुंदीचं मार्किंग करायचं आहे आणि या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। आता इथे मी तिरकस पट्टी न कापता तुम्हाला ब्लाऊजचा गोट कसा घालायचा ते सांगणार आहे। तर आता इथं पट्टी पाहिजे जॉईंट दिलेला आहे, मी ज्या बाजूने जॉईंट दिलेला आहे त्या बाजूने नाही ठेवायचे, तर ती जॉईंटची बाजू अशी पालती ठेवायची आहे आणि सुईच्या बाजूने ही पट्टी ठेवायची आहे, म्हणजे जॉईंट केल्यानंतर हा भाग सुद्धा आतमध्ये जातो। तर पहा एवढं मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर ही पट्टी ओपन करायची आहे आणि आतल्या बाजूने पुन्हा एक दाब टीप द्यायची आहे, म्हणजे गोट इथे जाडसर होत नाही। जर हे कापड ओपन ठेवलं आणि गोट घातला तर जिथे जॉईंट दिलेला आहे त्या भागावरती गोट जाड होतो। त्यामुळे पहा आता ही उलटी बाजू आहे आतली, जिथं ओपन कापड आहे तिला या पद्धतीने घडी घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ही पट्टी ब्लाऊजला लावायची आहे। सेंटरला सुद्धा थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे फिनिशिंगसाठी आणि मग पट्टीची या पद्धतीने घडी घालायची आहे। तर आता सिंपल ब्लाऊज आहे हा आणि बटनचा आहे, त्यामुळे आयपट्टीच्या बाजूकडून मी गोट लावायला सुरुवात करत आहे। इतर वेळी तुम्ही हुकचा ब्लाऊज असेल तर तुम्ही हुक पट्टीच्या बाजूकडून पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे। तर आता पट्टी जोडताना अगदी 1/4 इंचापेक्षाही कमी मार्जिन घेऊन ही पट्टी जोडायची आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। तर पहा अगदी व्यवस्थित 1/4 इंच मार्जिन घ्यायचे आहे आणि मग पट्टी जोडायची आहे। पट्टी जोडताना एकसारखं मार्जिन ठेवायचं, म्हणजे एकसारखी पट्टी जोडली जाते आणि होणारा गोटसुद्धा एकसारखा होत असतो। तर पहा या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला मी पट्टी जोडून घेते। आता इथे अजून एक टिप्स तुमच्यासोबत शेअर करते। ज्यावेळेस तुम्ही शोल्डरपर्यंत पट्टी जोडत येताल तिथे पट्टी थोडी खेचून धरायची आहे, म्हणजे जर लूज शोल्डर झालेलं असेल तर ते सुद्धा व्यवस्थित होतं। आता दुसऱ्या टोकापर्यंत पट्टी जोडता आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पट्टी कट करता त्यावेळेस पूर्ण पट्टी कट नाही करायची, तर अर्धा इंचाचं मार्जिन शिल्लक ठेवायचं किंवा 1/4 इंच, म्हणजे ही पट्टीसुद्धा फिनिशिंगसाठी आतल्या बाजूने दुमडता येते आणि ते शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर एक्स्ट्राचे जर समजा धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे फिनिशिंग येते। आता इथे पहा थोडा एक्स्ट्राचा धागा होता। आता इथे गोट घालताना ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे। बाहेरचा जो पट्टीचा भाग आहे तो बाहेर घ्यायचा आहे आणि ही पट्टी त्याला गुंडाळून घ्यायची आहे। त्यानंतर इथे गोट घालायचा आहे। तर पहा आता मी तुम्हाला झूम करून दाखवते। अंगठा जो आहे अंगठ्याच्या भागाने हा आतला कपडा आहे तो पुढे लोटायचा आहे आणि मग दुसऱ्या बोटाने हा वरचा जो पट्टीचं कापड आहे ते गुंडाळून घ्यायचं आहे। आणि शक्यतो गोट घालताना इथे थोडंसं दाबून धरायचं आहे कापड पट्टी, म्हणजे गोट लूज पडत नाही आणि एकदम टाईट असा गोट बसला जातो आणि गोटसुद्धा उलटा पडत नाही। तर या पद्धतीने काही छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही पूर्ण ब्लाऊजला गोट घालू शकता। तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या, आणि हो जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता। रेग्युलर पद्धतीने बऱ्याच वेळा तिरकस पट्टी कापूनही गोट शिकवला जातो, तीही पद्धत योग्यच आहे, अयोग्य आहे असं नाही म्हणत। पण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे तिरकस पट्टी कट करायला कापड शिल्लक राहत नाही, कारण ब्लाऊजचं माप मोठं असतं। जसं आता माझ्याकडेही जो हा ब्लाऊज आहे ह्याचं 44 साईजची छाती आहे आणि अशा वेळेस 1 मीटर कापडसुद्धा पुरत नाही, लॉंग स्लीव्ज असते आणि मापही मोठं असतं। अशा वेळेस आपल्याकडे जर कमी कापड असेल तर तुम्ही अगदी सरळ पट्टी कापूनसुद्धा या पद्धतीने छानसा गोट घालू शकता। तर चला मैत्रिणींनो, आणि हो शिवाय
गोटसुद्धा उलटा पडत नाही. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल आपलंच आहे, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर ब्लाऊजचा आपला हा फायनल लुक आहे आणि हा गोट पाहू शकता, अगदी सुंदर असा गोट ब्लाऊजला घालून झालेला आहे.